खेळपट्टीचा सुगंध देणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बाउन्सर डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी पहिल्या 2 बॉलमध्ये सुरुवात ही जबरदस्त राहिली आहे टीम जांबिवली बी या संघाची. आता एक्स्ट्रा बाउन्स या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला. अतिरिक्त उसळी. यस, व्हाईट बॉलचा इशारा देखील दिला आणि 1 बाउन्सचा कॉल देखील दिला जातोय गोलंदाजाला. एक्स्ट्राच्या स्वरूपात संघाचा अकाउंट तर ओपन झाला. ऑन दी अप बॉल हवेमध्ये फटका मिस टायमिंग आहे आणि आता प्रयत्न सुंदर होते बट प्रयत्नांना अपयश मिळालंय. तत्पूर्वी सेकंडचा चान्स घेतला. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न. फिल्डर धावतोय, पळतोय चेंडूच्या पाठमोरा बट त्याआधीच या 3 धावा आता कंप्लीट केल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं आय कोऑर्डिनेशन या 2 बॅटरमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. उकरायचा प्रयत्न. बॉल मागे चालला. अगदी फिल्डरला हुलकावणी देत बॉल लॉंग स्टॉपला. नॉन स्टॉप हा आला पहिला नशिबाचा चौका. पहिली बाउंड्री टीम साई 11 डोडेगाव संघाच्या खात्यामध्ये. अगदी पहिल्या बॉलचा जर उल्लेख करायला गेला तर पहिल्या बॉलवरती बॅटर सोमनाथ आऊट झाला. त्यानंतर साई मैदानाच्या आतमध्ये आला. साई पहिला बॉल डॉट झाला. त्यानंतर व्हाईट बॉल आला. तिसऱ्या बॉलवरती 3 धावा पाहायला मिळाला आणि चौथ्या बॉलवरती अखेर ही बाउंड्री आली आहे. स्टील 2 टू गो. बॅट्समन तयार स्ट्रायकिंग एंडला. ऑसला लॉफ्ट करायचा प्रयत्न. बॅटची टॉपेज बॉल जागेवरती गरंगळत राहिलाय. चला टीम डोणेगाव संघाचे 12th मॅन आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या. बघा खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचत नाही आहेत. पहिला बॉलला विकेट आली सोमनाथ. दुसरा बॉल डॉट आला. नंतर वाईड आला. तिसऱ्या बॉलला 3 धावा. चौथ्या बॉलवरती बाउंड आला आणि 5व्या बॉलवरती सिंगल. ऑन साईडला इथे देखील करायचा प्रयत्न. आता बॉल पुन्हा एकदा मागे हुलकावून देत चकमा देत आता बॉल पुन्हा एकदा फाईन लेगच्या बाहेर चाललाय. आणखीन एक दुसरा चौका. चला बघा 12th मॅन असेल तर प्रतिनिधी या. पण या टीम डोणेगाव खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचत नाही आहेत. बाद झालेला बॅटर आपण सोमनाथ आपण आला तरी चालेल. बॉलिंग मार्कवरती बॉल तयार. सूरज रोशन पवार शागीस. ओव्हर नंबर 2. अगदी दुसऱ्या षटकाचा पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. लेग ग्लान्स करायचं होतं. स्मॉल पॅकेट ऑफ द डायनामाइट. मूर्ती लहान बट आता कीर्ती महान होईल का हे पाहणं गरजेचं आहे. वय भरपूर कमी आहे आणि कमी वयामध्ये खऱ्या अर्थानं जांभेली बी या संघामध्ये आपली जागा बनवणारा गोलंदाज सूरजला पण पाहत आहे या दुसऱ्या षटकामध्ये. साई तयार. सूरजच्या अगेन्स्ट साई ऑन दी बॉल मध्ये. आता फटका मिस टायमिंग आहे. फिल्डर पोहोचतोय. आता कोणती चुकी होणार नाही. मिस टायमिंग स्ट्रोक. फायनली कॅच कंप्लीट. फलंदाज पाथ.
नवीन बॅटर विवेक मैदानाच्या आतमध्ये. चौथ्या क्रमांकावरती अंडर बॉक्स पद्धतीने फटक्याला टाप करायचा पण वस बॉलर गोलंदाजच्या डोक्यावरून हा फटका एक्झिक्यूट करायचं होतं बॅटर विवेकला. स्ट्राईक आता रोटेट होईल, पुन्हा एकदा सिंगल टीमच्या अकाउंटमध्ये ॲड केली जाते आणि या सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड 15 अंकावरती 15 रन्स ऑन अ बोर्ड. रोशन पवार ऑन अ स्ट्रायकिंग यायला तयार सूरजच्या विरोधात ज्यानं पहिला बॉल फेस केला होता. या वेळेला पार सिग्नल, इट्स अ नो बॉल, सोने पे सुहागा, नो +4. कदाचित ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल असावा, त्यामुळेच अगदी घारीच्या तीक्ष्ण नजरेनं पंचांनी पाहिलं आणि लगेच सांगितलं की हा बॉल नो आहे. नो प्लस बाउंड्री म्हणजे आता लक फॅक्टर ऑन झालाय. टीम साई 11 डोडेगाव संघाचं पंजा मिळालाय. ओहो, खोला टाकला, ब्लॉक होल बॉल होता बट फ्रीडचा बॉल होता, त्यामुळे खऱ्या अर्थानं बाल बचावला बॅटर. बघा हे रखरखतं ऊन आहे, कडकडतं ऊन आहे आणि या कडकडत्या उन्हामध्ये रबर बॉल फॉर्मॅटची स्पर्धा सुरू आहे. कोणत्याही खेळाडूला जर पाण्याची आवश्यकता असेल तर त्वरित त्यांनी पाणी मागावं, कारण या रखरखत्या उन्हामध्ये भरभरून पाणी प्या. स्वतःची सेल्फ सेफ्टी देखील भरपूर गरजेची आहे. स्वतःची सुरक्षा जर तुम्ही बाळगाल तर क्रिकेट हे भरपूर दीर्घकाळ खेळाल, यात मात्र काही शंका नाही आहे. फ्रीडचा बॉल होता, बाल बचावला रोशन पवार. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग येणार तयार. ऑन साईडला लॉफ्ट केलाय, फटका छान आहे, फिल्डर दूरवरून पोहोचलाय बट बॉल त्याच्या आवाक्याच्या बाहेर. मिड विकेटला क्लिअर करणारा पवारचा वार, बॉल सीमा पार. रन्स मिळतील 4. धावा फलकावरती 24. आता मैदानाच्या आतमध्ये चौकाराचं प्रत्युत्तर सूरजनं दिला विकेटमध्ये. इंडिव्हिज्युअल खात्यामध्ये धक्का पहिला आणि टीमच्या खात्यामध्ये धक्का तिसरा. रोशन पवार मैदानाच्या बाहेर. आणि बॉलर बिंदास बॉलिंग मार्कवरती बॉल तयार. ओव्हर नंबर 3 मध्ये बिंदासला आपण पाहताय आणि नवीन बॅटर राजेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. स्ट्रायकिंगला बॅटर तयार विवेक. ओव्हर नंबर 3चा खेळ आपण पाहताय आणि तिसऱ्या षटकामध्ये बिंदासला तर इन्व्हाइट केले. धावा फलकावरती 24 ऑन अ स्कोर कार्ड. तिसरा षटक, पहिलाच बॉल आणि पहिला बॉलला पाठवून दिलाय थेट बाउंड्री लाईन लगत आपल्याला पाहायला मिळाला. चांगली फिल्डिंग, बॉलला तर स्टॉप केलंय का हे पाहिलं जाईल.
षटकार तर नाहीये, पण 2 धावा मिळतील या बॉलवरती. पहिल्याच बॉलवरती डबल आली आहे. समोरच्या दिशेला सरळ बॅटचा वापर केलाय, फटका छान आहे आणि आता देखील लॉंग ऑफला चांगली फिल्डिंग. फर्स्ट कंप्लीट, सेकंडचा चान्स आणि सेकंड देखील कंप्लीट. फिल्डर धावतोय पळतोय, बट सध्याच्या घडीला या 3 धावा तर कंप्लीट केल्या गेल्यात. प्रयत्नांना अपयश टीम जांभिवली बी संघाला. जवळजवळ 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात टीमच्या खात्यामध्ये आणि आता संघाची टोटल जाऊन पोहोचले 29, 29 अंकावरती. 29 धावा स्कोर कार्डवरती सजला गेलात. नेक्स्ट मॅच एका बाजूला भोपीपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट बेलवली या 2 टीमच्या दरम्यान मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल आपण आल्याचे रिपोर्टिंग करा. मिड इनिंग मध्ये आपण करूयात नेक्स्ट मॅचचा कंपल्सरी टॉस. 2 धावा तर इथे देखील कंप्लीट झाल्यात आणि 2 धाव्यांच्या मदतीनं स्कोर कार्ड 31 धावा स्कोर कार्डवरती सजल्या गेल्यात. स्ट्रायकिंग केला बॅटर राजेशला आपण पाहता. राजेश आणि विवेक ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. इंडिव्हिज्युअल बनवल्यात 3 मध्ये 6 विवेकनं आणि खऱ्या अर्थानं 1 मध्ये 2 बनवले राजेशनं. टीमची टोटल 3 वरती 31. 2.3 बॉलचा खेळ आत्तापर्यंत कंप्लीट झाला आहे. 1.3 बॉलचा खेळ अजून बॅलन्स. हा 4था बॉल शॉर्ट ऑफ लेंथ होता, पुल करायचा प्रयत्न होता, बट बॅटनी बॉलचा कोणताही प्रकारचा संपर्क इथे झालेला नाहीये. सो दॅट्स वाय आता हा डॉट बॉल आलाय आणि डॉट बॉलच्या मदतीने धावफलक स्थिरावलाय. चला बेलोली टीमचे कॅप्टन आणि भोपीपाडा टीमचे कॅप्टन आपण आल्याचे रिपोर्टिंग करा. शफलून फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न. इथे देखील लेग स्टिकच्या वरून हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल सलगचा हा बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. वन्स अगेन डॉट डिलिव्हरी. पंच 5 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या बॉलवरती डबल, दुसऱ्या बॉलवरती 3 धावा, तिसऱ्या बॉलवरती डबल, 4था बॉल डॉट आणि 5वा बॉल देखील डॉट. धावा फलकावरती 3 षटकांच्या अंती तब्बल 31. 3 गड्यांच्या नुकसानात 31 धावा आपण पाहताय. पूर्वार्धामध्ये मोठा संघर्ष सध्याच्या घडीला सुरू आहे. 31 तर बनल्या, जर 14 ते 15 धावा बनल्या या षटकामध्ये तर एक फायटिंग स्कोर जरूर निर्माण होईल. पहिलाच बॉल बॅटची एज आणि थेट डिस्टन्स हवेत. आता फलंदाजाला परतावं लागतंय माघारी प्ले डाऊनच्या स्वरूपात. 1 मोर विकेट ड्रॉप. बॉलिंग मार्कवरती बॉल तयार. ओव्हर नंबर 4 मध्ये प्रदीपला पण पाहत आहे. आता नवीन बॅटर प्रथमेश मैदानामध्ये आला आहे. समोरच्या दिशेनं आल्या आल्या मोठा प्रहार खेळायचा प्रयत्न बॉल हवेमध्ये आणि ज्या पावली मैदानामध्ये आला प्रथमेश त्याच पावली त्याला सोडावं लागतंय मैदान. फलंदाज पाथ. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज प्रदीपला आपण पाहताय. सलग 2 बॉलवरती 2 ब्रेक थ्रो मैदानाच्या आतमध्ये दिल्या टीम साई11 डोणेगाव संघाला. प्रदीपनं आता विकेट हॅट्रिक होईल का? होय झाली विकेट हॅट्रिक. आजच्या दिवसातील पहिली विकेट हॅट्रिक गोलंदाज प्रदीपच्या नावावरती राहिली. व्हॉट अ पर्टिक्युलर बॉलिंग बाय मिस्टर प्रदीप. आणि या विकेट हॅट्रिकसाठी सन्माननीय
राजेश शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राईज देखील आलाय. आणि जेव्हा जेव्हा राजेश शेठ म्हात्रे खऱ्या अर्थानं मुख्य व्यासपीठावरती असतात तेव्हा तेव्हा फक्त ATM नाही तर चालती फिरती बँकच सुरू होते आणि नेहमीच त्यांच्या माध्यमातून पारितोषिकांचा वर्षा होत असतो. पहिली विकेट हॅट्रिक आजच्या दिवसातील प्रदीपच्या नावावरती. नवीन बॅटर तब्बल 8व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये शुभम आलाय. धावसंख्येमध्ये ब्रेक थ्रो लावला गेलाय. धावफलक स्थिरावलंय 31 वरती. धावा तब्बल विकेट गमावला 6. राजेश आणि शुभमला पण पाहत आहे मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती संघर्ष करतात. शुभम तयार. आणखीन जर या 3 बॉलमध्ये 2 आल्या विकेट तर या स्पर्धेतील पहिलं 5 कंप्लीट होऊ शकतं. आता दिशा लेंथ लाईन चेक केली जाते की काय, पाहिलं जाईल की काय. अंपायर सिग्नल इट्स अ व्हाईट बॉल. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल होता, गाईडलाईनच्या भरपूर बाहेर होता, त्यामुळेच लगेचच दत्ता कडावसरांनी सांगितलं ICC नियम क्रमांक 22 आता पंच सांगत असताना इट्स अ व्हाईट बॉल. हा चौथा बॉल आता ड्राईव्ह करायचा प्रयत्न आहे. अगदी कव्हर पॉईंटमधून फिल्डर प्रचंड वेगाने बॉलपर्यंत पोहोचतोय. दुसरीचा प्रयत्न देखील सुरू केला आणि दुसरीचा प्रयत्न आता यशस्वी झाला. तिसरीचा प्रयत्न तो देखील यशस्वी आणि चौथीचा प्रयत्न सुरू आहे. आता चौथीचा प्रयत्न राहिला अयशस्वी. 3 धावा कंप्लीट आणि या 3 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं 35. नवीन बॅट्समन चिन्मय मैदानाच्या आतमध्ये आलाय. बाची एज अँड टेकन. या षटकातील ही तब्बल 4थी विकेट. गोलंदाज प्रदीपच्या नावावरती, फलंदाज या षटकामध्ये तब्बल 5 विकेट संपादित केल्यात टीम जांभवली बी संघानं. बट वैयक्तिक 4 विकेट आतापर्यंत संपादित करण्याचा विक्रम गोलंदाज प्रदीपनं आपल्या नावावरती केलाय. जर आता या शेवटच्या बॉलवरती विकेट आली ना तर नक्कीच या स्पर्धेतील पहिलं फायपर आपल्या नावावरती करण्याचा विक्रम देखील प्रदीप करेल. शेवटचा बॉल आता उडवायचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर पोहोचतोय. गॅप तर भरपूर मोठा आहे. बॉलला केलं कॅरी. सेकंडचा चान्स घेतला. सेकंड कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न सुरू आहे. 3 धावा कंप्लीट झाल्यात आणि आता चौथीचा प्रयत्न हा राहिला यशस्वी. 3 धावा कंप्लीट. 3 धावेच्या मदतीनं सत्र पहिला कंप्लीट आणि खेळाच्या पहिल्या सत्राच्या अंती पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम साई 11 डोणेगाव संघाला धावा बनवल्या तब्बल 38 आणि 39 धावसंख्येचं माफक लक्ष टीम जांभवली बी संघाच्या अगेन्स्ट.
फटका चांगला आहे आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. संदेश शिशपेच्या बॅटमधून बॉल सीमा पार, षटकार. संदेश शिशपे आणि हर्षल ही जोडी मैदानावरती दाखल झाली. टार्गेट या बॅचमध्ये तुम्हाला पार मिळेल 39 धाबांचं. पुढचा बॉल ड्राईव्ह केलाय ऑन साईडला, अंडरचा फटका टीपमधून क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचेल. सिंगल एक बंडी, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, तू मेमे आणि अखेर या 2 धाबा. भरपूर वेगाला क्षेत्ररक्षक बॉलवरती जरूर पोहोचला, परंतु उचलण्यामध्ये थोडंसं चेंडूला जसं इथं उशीर केला. लगेच दुसरी धाव एकवटे आणि या 2 धाब्याच्या साथीनं धावफलक आता पुढे सरकत असताना 9 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. अजूनही 30 धाबाची गरज आहे या बॅचमध्ये. बॉल तयार, ओव्हर नंबर 1. अजून एक चांगला फटका आहे, खोदून काढला, व्ही शेपमध्ये जाईल, डीपमध्ये बॉल ट्रॅव्हल होतो आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतील. सिंगल आणि सिंगलवरतीच थांबावं लागतं आहे. सिंगलच्या जोरावरती आता धावफलक 10 आकड्यावरती जरूर पाहायला मिळेल. अजूनही 29 धाबाची गरज या बॅचमध्ये. दोन्ही संघाचा विचार जर आपण केला तर एक संघ बांगडी विभागातून तर एक संघ अमरनाथ विभागातून तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. दोन्ही संघाचा अप्रतिम खेळ प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण पाहिला आहे, परंतु आज या स्पर्धेमध्ये जर इथून 39 धाबा थांबवायचे वाचवायचे टीम डोणेला, साई 11 डोणेगावला, तर इथून त्या कशा प्रकारे थांबवलं जातील. अक्षय मैदानावरती दाखल झालाय. त्याच्या बॅटमधून जसा बॅट आणि बॉलचा संपर्क होतोय, टक्सा स्वीट साऊंड आणि त्यानंतर बॉल करतोय सीमरशी सफर, षटकार. हा षटकार आलाय. धावफलक आता प्रचंड वेगाने पुढे सरकत असताना टीमची टोटल 16 धावा धावफलकावरती पार मिळतील. अक्षय आज सेट होऊन आलाय या बॅचमध्ये. का बॅटिंग करतोय हर्षद. फुल टॉस, यावेळेस देखील फटका चांगला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत. एक सिंगल, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. 2 धाबा इथे देखील वेगाने एकवटल्या जातील. हर्षदला तुम्ही पाहिलं मागील बॉलवरती षटकार, तर या बॉलवरती 2 धाबा. पंचाकडे अशा नजरेने पाहतात, पंच सहमत नव्हते आणि अखेर 2 धाब्याच्या साथीने 18 टीमची टोटल पार मिळेल या मॅचमध्ये. यस, पाणी. चला पाणी घेऊन जा. जांभेरी टीम आपला एखादा खेळाडू या आणि पाणी घेऊन जा. चला आर्यन, बॉल बॉय, लवकरात लवकर यायचं आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये आता सोमनाथ बॉल ट्रॅकवरती दाखल झालाय. भोपळाही पडू शकला नव्हता बॅटिंग करत असताना. पहिला बॉल सोमनाथचं केले भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड, सिक्सर. एक्केचाळीस धाबाचं लक्ष होतं.
या बाजमध्ये आणि 39 धाबाचं लक्ष होतं आणि काय सुरुवात केली आहे, धमाकेदार सुरुवात. इथे देखील आडवा बॅटने खेचण्याचा प्रयत्न नाही जमला, संपर्क नव्हता. बॅट आणि बॉलचा प्रचंड वेगानं जलद गतीनं बॉल टप्पा पडल्यानंतर निघून चाललाय सुरक्षेच्या हातामध्ये डॉट बॉल. पहिल्या षटकाराचं प्रत्युत्तर देत असताना ओव्हर नंबर 2 बॉल ट्रॅकवरती गोलंदाज सोमनाथ. अजून एक मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय डीपमध्ये, त्याचं जजमेंट थोडंसं खराब आणि त्यानंतर 2 धाबा इथे एकपटल्या जातील आणि बघता बघता बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे तो चौकार. अठ्ठावीस झाल्यात, 39ची गरज आहे. अजून एक स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड ओव्हर द बॉलर हिट, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. संदेशनं चांगलेच संदेश दिले या मॅचमध्ये. षटकार षटकार आलाय संदेशच्या बॅटमधून. या मॅचमध्ये ही मॅच सोडावी लागेल संदेश देत असताना. इथे देखील बॅटची कडा एसच्या मागे बॉल जरूर चाललाय, सिंगल मेल. एक षटकार हर्षलच्या बॅटमधून जरूर आलाय आणि आता स्ट्राईक हर्षलनं स्वतःकडे ठेवली आहे या मॅचमध्ये. जांभिवली बी जांभेरी म्हटलं की नो डाऊट बिंदासदादा शिशवे यांचा संघ मैदानावरती खेळतोय. त्यासोबत संदेश शिशवे असतील. अप्रतिम खेळ प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचा आपण जरूर पाहिला. अजून एक चांगला फटका, परंतु फटका आता फर्स्टला मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, स्वतः गोलंदाज पोहोचेल, त्यानंतर जजमेंट थोडंसं खराब आणि अखेर कॅच ड्रॉप. आणि सिंगल. 2 ओव्हरचा वाजवी खेळ संपुष्टात आल्यानंतर आता धावफलक टीमची टोटल 36. अजूनही 3 धाब्याची गरज आहे. मॅचमध्ये 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 धाबा चेस करायच्यात. बिग हिट, फटका चांगला आहे. सामना फिनिश, मॅच फिनिश. अभिनंदन टीम जांभेरी बी. सामना तुम्ही जिंकला तर हार्ड लक टीम. साई 11 डोने. चला लगेच मैदानाच्या बाहेर या. डोने टीम आणि जांभेरी टीम दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आपली प्रवेश फीस जमा करा आणि मार्क द मॅच. ज्या खेळाडूंना विकेट हॅट्रिक संपादित केली, 4 विकेट घेतले, तो प्रदीप मार्क मार्च आणि राजेशदादा म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील आहे. चला लवकरात लवकर या प्रदीप मार्क मार्चचा किताब घेण्यासाठी. धनराजदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन द मॅच आणि राजेशदादा म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील आहे. आज खरं तर धनराजदादा म्हात्रे यांची ॲनिव्हर्सरी देखील आहे. लग्न वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत धनराजी म्हात्रे यांना. पार्टी तो बनती आहे. मग वडवली गावामध्ये तुम्ही कधी या, पार्टी तुम्हाला मिळेल 100% यात शंका नाही आहे. प्रदीपला आपण देतोय मार्क द मॅच.